नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्त्वाची बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. ही बातमी आपणासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे आपण स्पष्ट करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी महत्त्वपूर्ण बातमी. विविध सरकारी बँकमधून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना कोषागार कार्यालयातून आदेश. दिनांक 14 मार्च 2026. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. वेगवेगळ्या सरकारी बँकेमधून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमीच्या संदर्भात केंद्र सरकार व कोषागार कार्यालयातून निर्गमित केले मोठे आदेश. कोणते आदेश निर्गमित केले आहेत? निर्गमित केलेल्या आदेशात कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? कोषागार कार्यालयाने घेतलेला हा निर्णय किंवा सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्याच्या दृष्टीने फायद्याचा आहे की तोट्याचा आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पेन्शन घेणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, आता तरी सावधान व्हा. पेन्शनधारकांनो सावधान. पेन्शन संदर्भात मार्च 2026 पासून बदलणार नियम. मार्च महिन्यापासून पेन्शन प्रक्रियेत सरकारकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. चला तर याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 72 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना किंवा पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे किंवा निर्गमित केली आहे. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या घटना पाहता, महाराष्ट्र राज्यात घडणाऱ्या मोठ्या घटना पाहता 2025 पासून मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या वेगवेगळ्या राज्यभर घटना पाहता असे दृष्टीस आले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI आणि सरकारने पेन्शन वाटप प्रक्रियेत 1 मार्च 2026 पासून मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, पेन्शन प्रक्रिया वाटपाची जर कामे वेळेत झाली नाही तर पेन्शनधारकांना पेन्शन प्रक्रिया वाटपाची जर कामे वेळेत झाली नाही तर पेन्शनधारकाचे पेन्शन बँकेत जमा होणार नाही. अशा प्रकारचा महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे आणि या इशाऱ्याप्रमाणे इशारा देण्याचे मुख्य कारण म्हणजे 2025 मध्ये 5,000 पेन्शनधारकांचे पैसे त्यांच्या खात्यातून चोरीला गेल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांचे पैसे चोरीला गेल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवीन सुरक्षा नियम पेन्शनधारकांसाठी लागू केले आहेत. सरकारने सांगितले आहे की पुढील पेन्शन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी किंवा पेन्शनधारकांसाठी येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आता ही कामे पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही हे कामे पूर्ण केली नाही तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. ज्यामुळे अनेक पेन्शनधारकांना 10 ते 15 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे अनेक पेन्शनधारकाचे आधार कार्ड हे 10 किंवा 15 वर्षापेक्षा जास्तीचे आहे. वाढत्या वयानुसार चेहऱ्यात बदल झाल्यामुळे बायोमेट्रिक स्कॅनिंग तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. पूर्वीचा चेहरा आणि आताचा चेहरा जुळत नाही. बोटाचे ठसे क्लिअर कट दिसत नाही. स्कॅनिंग होत नाही. जर पेन्शनधारकाचे वेगवेगळ्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर आणि दोन्हीकडे एकच मोबाईल नंबर लिंक केला तर या संदर्भात फार मोठा फसवणुकीचा धोका वाढला आहे. या प्रकारचा सरकारने आता इशारा दिला आहे की 2025 ची KYC आता गृहीत धरली जाणार नाही. आता मार्च महिन्याच्या पेन्शनचा हप्ता किंवा पगार खात्यात जमा होण्यापूर्वी बँकेने KYC अपडेट करण्याचे सांगितले आहे.
मार्च 2026 चे KYC करून घेणे आवश्यक आहे. जर अंगठ्याचा ठसा किंवा बायोमेट्रिक डेटा चोरीला जाऊ नये म्हणून यासाठी आधार कार्ड ची बायोमेट्रिक लॉक सुविधा वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. यासोबतच कोषागार विभागाकडून अशी स्पष्ट सुद्धा सूचना दिली आहे किंवा स्पष्टपणे सांगितले आहे की पेन्शनधारकांचे पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या खात्यात जमा होतात. त्या सर्व पेन्शनधारकांनी या विशेष सूचनेकडे किंवा सरकारच्या आदेशाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पेन्शनधारकांकडून सरकारने केलेल्या सूचना आणि कोषागार कार्यालयाकडून केलेल्या सूचना वेळेत पूर्ण केल्या नाही तर मार्च महिन्याचा पेन्शन बँकेच्या खात्यात जमा होणार नाही आणि जमा होण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते. या प्रकारची आता कोषागार कार्यालयाकडूनही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने म्हणजेच सर्व पेन्शन धारक बंधू आणि भगिनींनो व्हिडिओत दर्शविल्याप्रमाणे योग्य कार्यवाही करावी म्हणजे आपणास वेळेस पेन्शन आपल्या खात्यात जमा होईल, पेन्शन चोरीला जाणार नाही. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.